कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आय एम सॉरी, माझी चूक झाली। तुम्ही सारखा हात नका ना जोडू। आता शांत राहा आणि टेन्शन घेऊ नका। रागाच्या भरात अधिपती तुमच्यासारखंच वागले, ते मनावर घेऊ नका। आता एकदा मॅडम घरी आला ना की त्यांचाही राग आपोआप शांत होईल आणि म्हणूनच आपण मॅडमना लवकरात लवकर शोधण्याची गरज आहे। कळतंय का तुम्हाला? मान्य आहे मला तुझं म्हणणं कळलंय अक्षरा। तुम्ही आराम करा आता, मी अधिपतींशी बोलते। नाही नाही नाही, आता काल परवा नाही, त्याच्या आधी 4-5 दिवसामागे काय फोन आलता काय आई साहेबांचा? नाही काय? ऑफिस मध्ये जरा सगळ्यांनी विचारा की। हा किंवा आता पण जरी फोन आला का नाही तुम्हाला तर मला लगेच कळवा। रात्री अपरात्री कवा बी येऊ दे, मला लगेच कळवा शिंदे तुम्ही। हा हा अहो तुम्ही कळवा, मी जेवढं सांगितलं तेवढं करा की। हा हा नाही काय झालेलं नाही आहे, तुम्ही करा की, तुम्हाला सांगितलं तेवढं करा हो। हा हा अधिपती जरा शांत होता का तुम्ही? कसं शांत बसणार आम्ही? अहो आमच्या आई साहेबांनी का नाही आमच्या बापानं घराच्या बाहेर काढलंय, आता शांत नाही बसू शकत मी। असं आहे ती गेलो त्या ट्रिपला, तिकडे गेलो नसतो ना 4 दिवस हे सगळं काय झालं नसतं। तुमच्या लाडक्या सासऱ्यांनी मुद्दाम ठरवून आपल्याला ट्रिपला पाठवलं, आता तरी पटतं का नाही? हो असं नाहीये, त्यांनी खरंच काही ठरवून नाही केलंय, तुम्ही समजून घ्या ना प्लीज। हो तुम्ही त्यांची वकिली करायला जर इथं आला असाल ना तर एक शब्द बोलू नका बरं का मास्तरींबाई। मी कोणाची वकिली करायला नाही आली अधिपती, मी फक्त परिस्थिती समजावून सांगते तुम्हाला, ऐकून तरी घ्या। नाही मला आता काय तुमचं ऐकायचं नाहीये, तुम्ही जर काही सांगायचं असेल तर मला एक गोष्ट सांगा। काय? आपण जेव्हा थायलंडला चाललो दोघांनी तेव्हा आम्हाला आई साहेबांचा फोन आलता का? मॅडमचे मिस्ड कॉल? हे बघा, तुम्ही आता कुठली गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहात। तुम्ही गोल गोल फिरू नका, जेवढं विचारलं ना तेवढं फक्त तुम्ही मला सांगा, कारण माझा फोन तुमच्याकडे होता म्हणताना मी तुम्हाला विचारायला लागलोय। आला होता काय फोन? लवकर सांगा, तुम्हाला तुमच्या शाळेची आणि शिक्षणाची शपथ आहे, खरं खरं सांगा। आला होता। आला होता मग हे तुम्ही मला अधिकाने सांगितलं? तिथं अधिकाने सांगितलं मला, त्याच वेळी तुम्ही का नाही सांगितलं मास्तरीनबाई मला? त्याच वेळी तुम्ही सांगितलं असतं तर माझं बोलणं झालं असतं ना आई साहेबांसंग। आज आई साहेब इथं घरात असते ना, माझ्या बापाने बाहेर काढलं नसतं माझ्या आईला। का नाही सांगितलं तुम्ही त्यावेळी मला? मुद्दाम केलं काय? नाही हो, मी मुद्दाम नाही केलं। मी आपण प्रवासाला निघालो होतो, मी विचार केला की तिथे पोहोचल्यावर होईलच तुमचा फोन, नंतर कराल फोन। पोचल्यावर कुठे सांगितलं तुम्ही मला? सांगितलं पोचल्यावर? मी आडग्यावानी तुम्हाला 10 वेळा विचारतोय, फोन लावायचा प्रयत्न करतोय, तुम्ही सगळी गंमत बघत होतो, तुम्हाला सांगितलं नाही। याचा अर्थ काय? तुम्ही आमच्या बापाच्या प्लॅन मध्ये सामील होता, तुम्हाला आमच्या आई साहेबांना घरातनं बाहेर काढायचं होतं, बरोबर आहे? माग आई साहेबांनी तुम्हाला घराबाहेर काढलं होतं म्हणताना तुम्ही आता परत त्यांना घराबाहेर काढलं काय? आमच्या बापाकडे असं केलं तुम्ही? अधिपती असं काहीच झालेलं नाहीये। तसंच आहे, त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणून तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं। मला त्यांचा फोन येत होता ते तुम्ही मला कळू दिलं नाही, मी त्यांना फोन करत होतो तेव्हा तुम्ही सगळी गंमत बघत होता पण तुम्ही मला एका शब्दानं बोलला नाही। याचा अर्थ काय? तुम्ही चारवा सूर्यवंशीच्या कटात सामील होता हे मला वाटणार का नाही वाटणार मास्तरीनबाई? तसं मी तुमचं आमच्या आई साहेबांसगळं काही पटतच नव्हतं, मुद्दाम लपवलं। मला कल्पनाही नव्हती अधिपती इथे काय झालं, असं काही केलेलं नाही मी, खरंच असं काही केलेलं नाहीये। सोडा, कसा विश्वास ठेवणार तुमच्यावर आता? आई अंबाबाई, काय तर मार्ग दाखव बाई आता। सकाळ धरणं ओळखालोय ग, आई साहेबांनी कुठं घावन झालेत, सगळीकडे हुडकलं, काय पत्त्याच नाही त्यांचा। तुला तर माहित असेलच की त्या बी मागं काही सुगाव ठेवून गेल्या नाहीत, असं कळावं माणसाला? सांग बरं, काहीतरी चमत्कार कर।
या घरात मला आईसाहेब पाहिजेत बघ, मला बाकी काय माहित नाही. त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही. तुला माहित आहे का नाही? होय ग, त्यांचा एकमेव आधार मी आहे, लक्षात घे. आणि माझा आधार ते आहे, तुला माहित आहे सगळं. मी सांगायची काय गरज आहे? मला अजून आठवते माहिती आहे का, मी लहान असताना मी जरा जरी आजारी पडलो ना, आई साहेबांचा जीव नुसतं वर खाली वर खाली वर खाली रात्रभर माझ्या उशाला बसून असायच्या, कपाळावर पट्ट्या बदलत. जरा जरी ताप आला तरी आमच्या आई साहेब चैन नसायचं त्यांच्या जीवाला. आमच्या बाण आज पांग फेडले बघ त्यांचे. आयुष्यभर असं वागला येऊ माणूस, त्यांच्या कष्टाची कवा पावती दिली नाही, काय नाही. लहानपणी पण असंच त्यासनी घरातनं बाहेर काढायचं होतं. आता एक सेकंद माझ्या घरात थांबायचं नाही. पण मी होतो तिथं, त्यामुळे ते करू शकले नाहीत तसं. आता पण मी असतो का नाही, आई शपथ आमच्या बापाची हिंमत झाली नसते आईसाहेबांनी बाहेर काढायची. मी नेमकं बाहेर गेलो, आई तुझ्या पाया पडतो, काहीतरी कर, आईसाहेबांनी घेऊन ये. त्यांच्याशिवाय एक क्षण बी या घरात राहू शकत नाही ग मी. तुला माहित आहे का नाही? काहीतरी त्यांचा पत्ता लागू दे, काहीतरी सुगावं लागू दे. आई ये. चिडलाय ना माझ्यावर? सगळ्या जगावरच चिडला असणार तुम्ही, अगदी साहजिक आहे. पण मी खरं सांगते अधिपती, मी खरंच सांगते, मला काहीच माहित नव्हतं. तुम्हाला आता मॅडम बद्दल जेवढं माहिती आहे ना, तेवढंच मला माहित होतं. मला थोडी जरी कल्पना असती ना, तर मी तुम्हाला लगेच इथे घेऊन आले असते. खरंच सांगते मी, मला पण पटलेलं नाही हे बाबांनी जे केलं ते. मी बोलले त्यांना, खूप बोलले. आता बोलून काय फायदा? आमच्या आईसाहेब आहेत का घरात? असं काय करता? ते येतील ना परत, येतील ना त्या घरी परत. त्यांना करमणार आहे का तुमच्या अजून कुठे? मला पण त्यांच्याशिवाय करमत नाही या घरात. सवय नाही राव, मी नाही राहू शकते या घरात त्यांच्याशिवाय. त्यासनी घेऊन येणार बघा तुम्ही, लवकरात लवकर घेऊन येणार. मावशी प्लीज प्लीज, काही तुम्ही डोक्याला थोडासा ताण द्या ना. आठवायचा प्रयत्न करा. कुणीतरी नातेवाईक असतील ना ज्यांच्याशी आपण बोलू शकतो. अगं आमचे लई काही नातेवाईक नाहीत. जेवढे बी होते समध्यांचा संबंध तोडून टाकलाय बघा. ती नाही जाणार त्यांच्याकडं. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मला त्यांची नावं सांगा, नंबर्स द्या. मी सगळ्यांना फोन करून बघते. आपल्याला एकही मार्ग सोडून चालणार नाही. आता सगळं ट्राय केलं पाहिजे. अगं तू सून आहेस तिची, मी तर बहीण आहे ग. तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे मला तिची. तुला वाटतंय मी आता पत्र थांबली असेल? समध्यासनी फोन करून झाल्यात, कुणाकडे बी गेलेली नाही ती. आता आपल्या हातात काय बी नाही बघ. आता फक्त देवीला साकडं घालायचं. ताई लवकर घरात येऊ देत म्हणून. तीच तिला बुद्धी देईल आणि तीच तिला घरी आणल. कारण माणसांनी केलेलं देवालाच निस्तरावं लागतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.